भारतातील MBBS प्रवेश पात्रतामधील सर्वात उच्च परीक्षा असलेल्या नीट परीक्षेत अमरावतीची निहारिका साहेबराव बारबुद्धे ही उच्च गुणांनी उत्तीर्ण झाली आहे। भारतात सर्वत्र 13 सप्टेंबरला नीटची परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेत 720 गुणांचा पेपर असल्यामुळे निहारिकाने 621 गुण घेऊन प्रावीण्य मिळविले आहे। ती OBC मधून भारतातून 4208व्या क्रमांकावर आली आहे। वडील जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालयात सिपाई पदावर असल्यामुळे जेमतेम परिस्थितीमध्ये असताना दिवसातून तिने 4 तास अभ्यास केला आहे। मी निहारिका साहेबराव बारबुद्धे क्रिस कॉलनी येथे राहते। मी सध्याच नीटची परीक्षा दिली, त्यामध्ये मला 720 पैकी 621 मार्क्स मिळाले। तसं माझं आधीपासूनच ठरलं होतं डॉक्टर बनायचं म्हणून। माझा बाबा साहेबराव नारायणराव बारबुद्धे हे जॉईंट डायरेक्टर ऑफिसमध्ये शिपाई म्हणून आहेत। त्यांनी मला 2 बहिणी आहेत, आम्हा तिघींसाठी पण काही कमी केलं नाही, आमचे शिक्षण पूर्ण केलं। माझ्या 2 बहिणी या इंजिनियर आहेत। मी एक वेगळा मार्ग चूज करायचा होता मला, म्हणून मी डॉक्टरचा केला। मी नीट दिली आणि त्यामध्ये पास झाली आणि माझ्या या सगळ्या याचं श्रेय मी माझ्या आईबाबांना देणार आहे। माझी आई गृहिणी आहे तरीसुद्धा आम्हाला खूप सपोर्ट करते प्रत्येक गोष्टीसाठी। माझे बाबासुद्धा तसेच आहेत, तर माझे क्लासेस शोधणं वगैरे सगळं माझ्या बाबांनीच केलेलं आहे। माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे, तर या परीक्षेचं म्हणजे जे यश आलं आहे त्याचं श्रेय मी माझ्या आईबाबांनाच देणार आहे। आणि आई गृहिणी असून तिच्या 2 बहिणी इंजिनियर झाल्या आहेत। तिच्या यशाबद्दल प्रभागातील नगरसेविका सुरेखा लोंगारेसह माजी नगरसेविका डॉक्टर सुजाता झाडे यांनी शाल भेटवस्तू देऊन सत्कार केला। प्रभागातील निहारिका साहेबराव बारबुद्धे ह्या मुलीला नीटच्या एक्झाममध्ये 720 पैकी 621 मार्क्स मिळालेले आहे। अतिशय सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेली ही मुलगी आहे। वडील चपराशी आहे एका ऑफिसमध्ये, परंतु त्या सर्व परिस्थितीवर मात करत निहारिकाने एवढे चांगले मार्क्स मिळवले, ही माझ्यासाठी आणि माझ्या प्रभागासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे। ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे तिचा सत्कार करणं माझं आद्य कर्तव्य समजले। या ठिकाणी जी मुलगी आहे निहारिका साहेबराव बारबुद्धे ही मुलगी 12वीला सुद्धा मेरिट होती। एकच नाही तर तिन्ही पोरी अतिशय हुशार आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये जो मुलींचा प्रश्न आहे तर मला असं वाटतं की देवा मुलगा नको, पण अशा त्या 3 पोरीसारख्या पोरी मात्र या समाजामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे। कारण अतिशय म्हणजे खूप काही असं परिस्थितीने खूप काही श्रीमंत नसताना बापाची तळमळ आणि आईची तळमळ पाहून त्या मुलींनी जे आपलं यश संपादन केलं आहे, केवळ ट्युशन्स खूप नाही, सायकलनी जाणे येणं आहे, नाहीतर आपण बघतोय की लाखांनी पैसा होतूनही मुलं शिक्षण घेत नाही, पण ह्या मुली म्हणजे आमच्या या कॉलनीसाठी किंवा आपल्या या अमरावती शहराचं नाव करतील अशी मला अपेक्षा आहे। आणि निहारिकाने जे 99% नीटमध्ये मिळवले, तर मला खरोखर निहारिकाचं या ठिकाणी कौतुक याच्यासाठी करायचं आहे की निहारिका तू अशी डॉक्टर हो की आता तू कोरोनाच्या काळामध्ये अतिशय कठीण काळामध्ये बघतेच आहे की तुझाही या शहराला आधार व्हायला पाहिजे, तू खूप मोठी व्हायला पाहिजे आणि तुझ्यासोबतच या शहराचं सुद्धा नाव व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करते। निहारिकाच्या स्विस कॉलनी येथील घरी जाऊन परिसरातील नागरिकांनीही तिचा सत्कार केला। तिने डॉक्टर बनून गरिबांची सेवा द्यावी असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे। तर तिन्ही मुलींनी नाव कमविले, मला साक्षात महालक्ष्मी माता पावल्या असे मत निहारिकाचे वडील साहेबराव बारबुद्धे यांनी स्पष्ट केले आहे। मी साहेबराव बारबुद्धे कॅम्प अमरावती येथे राहतो। मला 3 मुली आहेत आणि तिन्ही मुलीचं 2 मुलीच इंजिनियर झाल्या। ही जेव्हा 8व्या वर्गात होती तेव्हा तिने सांगितलं की मी दोघीची डुप्लिकेट मारत नाही, मला वेगळा मार्ग निवडायचा आहे आणि मी जॉईंट डायरेक्टर व्होकेशनल एज्युकेशन ट्रेनिंग ऑफिसला शिपाई या पदावर कार्यरत आहो। आणि माझ्या या गरीब परिस्थितीतून आणि मी पार्ट टाईम माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी ज्यूटची गाडीसुद्धा चालवलेली आहे। किती वेळा माझी गाडी अतिक्रमणाने उचलून नेली तरी मी संध्याकाळी गाडी लावायचो, पार्ट टाईम संध्याकाळी। आणि माझ्या मुलींचं मनाप्रमाणे व्हावं माझी हीच म्हणजे अपेक्षा होती आणि ती मला महालक्ष्मीची माझ्यावर कृपा असल्यामुळं तिच्या कृपेनं माझं सगळं भवितव्य उज्ज्वल झालं आणि माझी मुलगी आता MBBSला लागली की मी पूर्ण माझ्या आयुष्याची कमाई झाली, एवढं बोलून। यावेळी परिसरातील संजय आठवले, विश्वास तानोटकर, पिंटू तानोटकर सह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।